विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी विथ केचकर सर या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपला बायोलॉजी चॅप्टर 6 प्लांट वॉटर रिलेशन सुरू आहे। यामध्ये आपण वॉटर ऍब्सॉर्ब बाय रूट फ्रॉम सॉइल बाय 3 प्रोसेस, ज्याच्यामध्ये फर्स्ट होती इम्बिबिशन, सेकंड होती डिफ्युजन आणि थर्ड आहे ऑस्मॉसिस। तर आपण इम्बिबिशन आणि डिफ्युजन या 2 प्रोसेसचा अभ्यास केलेला आहे। यांचे व्हिडिओ सुद्धा बायोलॉजी विथ केचकर सर या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहे। आता आपण पुढचा जो पार्ट स्टडी करत आहोत तो आहे ऑस्मॉसिस। तर ऑस्मॉसिस काय आहे? ऑस्मॉसिस इट इज अ प्रोसेस in which water enters into the cytoplasm of root hair cell। मग ऑस्मॉसिस आहे काय? ऑस्मॉसिस एक अशी प्रोसेस आहे, अशी प्रक्रिया आहे की याच्यामध्ये जे काय वॉटर आहे हे वॉटर एंटर्स इनटू द सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर सेल। मग हे रूट हेअर सेल आहे। इन दिस रूट हेअर सेल the surrounding water outside the cell enters into the cytoplasm of root hair cell। मग हे रूट हेअर सेल आहे। हे रूट हेअर सेलचं आउटर जे कव्हरिंग आहे ते सेल वॉलचं आहे, इनर जे आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेनचं आहे आणि याच्या आतमध्ये जे काय फ्लुइड आहे त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम। मग आता याच सायटोप्लाझम मध्ये आउटसाइड जे काय वॉटर प्रेझेंट आहे ते वॉटर या सायटोप्लाझम मध्ये एंटर होणार आहे। मग याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? ऑस्मॉसिस। इट इज अ प्रोसेस इन विच वॉटर एंटर्स इनटू द सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर सेल। रूट हेअर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये वॉटर एंटर करणे, वॉटरला रूट सायटोप्लाझम मध्ये वॉटरची एंट्री होणे, ही जी काय प्रोसेस आहे त्याला आपण ऑस्मॉसिस असं आपण म्हणतो। मग आता ऑस्मॉसिस नेमकं आहे काय? इट इज अ स्पेशल टाइप ऑफ डिफ्युजन ऑफ अ सॉल्व्हंट। हा एक स्पेशल टाइप ऑफ डिफ्युजन ऑफ सॉल्व्हंट, त्याच्यामध्ये सॉल्व्हंटचं डिफ्युजन होणार आहे थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन। फरक कुठे आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन। आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून कोणाला ओळखले जाते? प्लाज्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन। प्लाज्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन इज कॉल्ड सेमी परमिएबल मेम्ब्रेन। मग आता सॉल्व्हंट जे आहे, वॉटर जे आहे, या वॉटरचं डिफ्युजन होणार आहे, म्हणजे वॉटर डिफ्यूज होणार आहे, आतमध्ये येणार आहे। कोणा थ्रू येणार आहे? प्लाज्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन। प्लाज्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेनच्या मधून जर वॉटर सायटोप्लाझम मध्ये एंटर होत असेल म्हणजे वॉटरचं डिफ्युजन होणार आहे, वॉटर डिफ्यूज होणार आहे, डिस्पर्स होणार आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मूवमेंट करणार आहे। पण वॉटर मॉलिक्यूलची मूवमेंट हे कोणामधून होणार आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन मुळे होणार आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून होणार आहे। मग तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन जी आहे तिला आपण म्हणतो प्लाज्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन। जर या प्लाज्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन मधून जर वॉटर सायटोप्लाझम मध्ये एंटर होत असेल तर ती जे काय डिफ्युजनचा टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑस्मॉसिस असं आपण म्हणतो। तर बघा, मग इट इज अ स्पेशल टाइप ऑफ डिफ्युजन ऑफ अ सॉल्व्हंट। सॉल्व्हंट मीन्स इथं वॉटर थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन। इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी डिफ्युजन शिकवलं होतं। डिफ्युजनची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली आहे। डिफ्युजन म्हणजे काय? द मूवमेंट ऑफ आयन ऍटम मॉलिक्युल्स फ्रॉम रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन। मग आता बघा, फ्रीली परमिएबल जी मेम्ब्रेन आहे ती सेल वॉल आहे। फ्रीली परमिएबल म्हणजे ते कोणालाही परवानगी देते, कोणतेही मॉलिक्यूल त्याच्या आतमध्ये डिफ्यूज होऊ शकतात। मग आता ही सेल आहे, या सेलच्या बाहेर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? जास्त आहे। मग वॉटर मॉलिक्यूल हाय कॉन्सन्ट्रेशन मधून लो कॉन्सन्ट्रेशन कडे काय होणार आहे? मूव्ह करणार आहे, मूवमेंट होणार आहे। द मूवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल हाय कॉन्सन्ट्रेशन टू दी लो कॉन्सन्ट्रेशन पण कोणा थ्रू होणार आहे? थ्रू फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन। मग फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन मधून जे काय वॉटरची एंट्री होणार आहे फ्रॉम रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन। हाय कॉन्सन्ट्रेशन मधून लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये जात असताना वॉटर मॉलिक्यूलची जी काय एंट्री होत आहे ते कोणा थ्रू होत आहे? फ्रीली परमिएबल सेल वॉल मधून होत आहे। मग असा जो काय टाइप आहे या टाइपला डिफ्युजन म्हणतो। मग याच्यामुळे डिफ्युजन मुळे काय झालं होतं?
या सेलच्या बाहेर जेवढं काय वॉटरचं प्रमाण जास्त आहे आणि सेलमध्ये जे काय वॉटरचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे सेलच्या बाहेरचे वॉटर मॉलिक्यूल सेलच्या आतमध्ये यायला सुरुवात झाली. पण हे वॉटर मॉलिक्यूल सेलच्या आतमध्ये येत असताना ते फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन मधून येत आहे, म्हणजे सेल वॉल मधून येत आहे, त्यांना कुठलाही अडथळा नाही आहे. मग डिफ्युजन मुळे आलेलं जे काय वॉटर आहे ते वॉटर सायटोप्लाझम मध्ये गेलं नाही, ते वॉटर कुठं आलेलं आहे, धिस वॉटर इज प्रेझेंट बिटवीन इंटरफेस ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन अँड सेल वॉल. मग आता जे हे जे काय वॉटर हाय कॉन्सन्ट्रेशन मधून लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये आलं होतं, कशामुळे बाय द डिफ्युजन मुळे. तर हे वॉटर कुठं येऊन प्रेझेंट आहे, कुठं येऊन बसलेला आहे, इट इज प्रेझेंट बिटवीन सेल मेम्ब्रेन अँड सेल वॉल. सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉलच्या मध्ये हे पाणी येऊन बसलेलं आहे, म्हणजे हे वॉटर सध्या सायटोप्लाझम मध्ये एंटर झालेलं नाही आहे. मग हे झालं डिफ्युजन. पण आता ऑस्मॉसिसचा फरक काय, द वॉटर प्रेझेंट बिटवीन सेल मेम्ब्रेन अँड सेल वॉल. मग हे सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉलच्या मध्ये जे काय वॉटर येऊन बसलेलं आहे हे वॉटर आता डिफ्यूज होणार आहे, कशामध्ये, इनटू दी सायटोप्लाझम मध्ये. मग मला सांगा आता इथं जे काय वॉटर आलेलं आहे हे वॉटर सायटोप्लाझम मध्ये येणार आहे, पण इथलं वॉटर सायटोप्लाझम मध्ये येत असताना त्यांना मधात कोणीतरी इथं काय करणार आहे, बॅरियर आहे. इथं कोण प्रेझेंट आहे, याच्यामध्ये प्रेझेंट आहे सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग या सॉल्व्हंटचं म्हणजे सॉल्व्हंट म्हणजे जिथं कोण आहे, वॉटर. मग या वॉटरची जे एंट्री आहे हे सायटोप्लाझम मध्ये होणार आहे, पण या वॉटरची इथं या सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉलच्या मध्ये जे काय वॉटर आहे हे वॉटर सायटोप्लाझम मध्ये एंटर होत असताना ते कशामधून जाणार आहे, थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून जर वॉटरची एंट्री सायटोप्लाझम मध्ये होत असेल तर ते काय आहे, ऑस्मॉसिस आहे. आणि हे सुद्धा कशाचा टाइप आहे, डिफ्युजनचाच एक प्रकार आहे. नंतर सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर सेल कंटेन मिनरल्स अँड शुगर. मग आता मला सांगा, तुम्हाला सांगितलेलं आहे की वॉटर हे नेहमी काय होते, हाय रिजन मधून लो रिजन मध्ये काय होते, डिफ्यूज होते, मूवमेंट होते त्याची. मग आता मला सांगा, हे या इथलं जे वॉटर आहे या सायटोप्लाझम मध्ये एंटर होत आहे, म्हणजे नक्कीच इथे वॉटरचं प्रमाण जास्त आहे आणि इथं वॉटरचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. मग आता हे सायटोप्लाझम मध्ये वॉटरचं प्रमाण कमी का असते, कारण सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर सेल कंटेन मिनरल्स अँड शुगर. मग आता हे जे काय सायटोप्लाझम आहे सेलचं, या सायटोप्लाझम मध्ये काय आहे, मिनरल्स आहे, शुगर आहे. मग इथे हे जे काय सायटोप्लाझम आहे या सायटोप्लाझम मध्ये वॉटर तर आहे, पण त्या वॉटर सोबत काय मिनरल्स आणि शुगर त्या वॉटर मध्ये मिक्स झालेले आहे. मग मला सांगा, इथं जे काय आता वॉटर आहे या वॉटर मध्ये कोण मिक्स झालेलं आहे, मिनरल्स अँड शुगर. म्हणजे वॉटर इथं सॉल्व्हंट आहे, पण या वॉटर मध्ये मिनरल्स आणि शुगर आहे. मग मिनरल आणि शुगर काय झाले, सोल्यूट झाले. ज्यावेळेस सॉल्व्हंट आणि सोल्यूट मिक्स होतात त्यावेळेस काय तयार होते, सोल्युशन तयार होते. मग विद्यार्थी मित्रांनो, आता मला तुम्ही सांगा की आता हे सायटोप्लाझम आहे, मग या सायटोप्लाझम मध्ये मिनरल्स आणि शुगर सोल्यूट म्हणून काम करणार आहे, तर वॉटर जे आहे ते काय म्हणून काम करणार आहे, सॉल्व्हंट. ज्यावेळेस सॉल्व्हंट आणि सोल्यूट मिक्स होतात त्यावेळेस काय तयार होते, सोल्युशन तयार होते. मग मला सांगा, आता या सायटोप्लाझम मध्ये जे काय आता सोल्युशन तयार झालेलं आहे, कारण याच्यामध्ये वॉटर पण आहे आणि मिनरल्स आणि शुगर पण आहे, त्यामुळे सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोन्ही मिक्स झाल्यामुळे सोल्युशन तयार झालेलं आहे. मग आता सायटोप्लाझम मध्ये जे काय सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सॉल्व्हंट म्हणजे वॉटर जे आहे, वॉटर हे लेस आहे, आणि सोल्यूट जे आहे, सोल्यूट म्हणजे मिनरल्स आणि शुगर कसे आहे, जास्त आहे. ज्यावेळेस सोल्यूटचं प्रमाण जास्त असते, ज्यावेळेस सोल्युशन मध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त असते. मग आता इथं सोल्यूट कोण आहे, मिनरल आणि शुगर. मग मिनरल आणि शुगरचं प्रमाण जास्त आहे आणि वॉटरचं प्रमाण कमी आहे. मग असं जे काही इथलं सोल्युशन आहे ते सोल्युशन असते कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. त्याला कोणतं सोल्युशन म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. मग मला विद्यार्थी मित्रांनो सांगा की आता या सायटोप्लाझम मध्ये जे काय सोल्युशन आहे हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे स्ट्रॉंग सोल्युशन आहे. स्ट्रॉंग सोल्युशन या शब्दाचा अर्थ काय होते,
की सॉल्व्हंट पेक्षा सोल्यूटचं प्रमाण जर कसं असेल जास्त असेल. मग आता इथं सॉल्व्हंट वॉटरचं प्रमाण कमी आहे पण सोल्यूट म्हणजे मिनरल्स आणि शुगरचं प्रमाण या सायटोप्लाझम मध्ये कसं आहे जास्त आहे. याचाच अर्थ असा होते की सायटोप्लाझम मधलं जे सोल्युशन आहे हे कॉन्सन्ट्रेटेड आहे, स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग सोल्युशन म्हणजे लेस वॉटर. सॉल्व्हंट कसं आहे कमी. सॉल्व्हंट ज्याच्यामध्ये कमी असते आणि सोल्यूट ज्याच्यामध्ये जास्त असते त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग सोल्युशन. व्हेअर आउटसाइड द सेल. मग आता या सायटोप्लाझमच्या आउटसाइडचा आपण माहिती घेऊ. मग आता या आउटसाइड मध्ये जे काही वॉटर आहे या ठिकाणी सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे. कशाचं प्रमाण जास्त आहे? सॉल्व्हंटचं प्रमाण कसं आहे जास्त आहे. सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे म्हणजे इथं वॉटर कसं आहे वॉटर हाय. वॉटरचं जे प्रमाण कसं आहे जास्त आहे आणि सोल्यूट कसं आहे सोल्यूट लेस. सोल्यूटचं प्रमाण कसं आहे कमी आहे. मग मला सांगा वॉटरचं प्रमाण जास्त आहे म्हणजे या ठिकाणी सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे पण सोल्यूटचं प्रमाण कसं आहे फारच कमी आहे. म्हणजे हे जे सोल्युशन आहे हे वीक सोल्युशन आहे. कोणतं सोल्युशन आहे वीक सोल्युशन. स्ट्रॉंग सोल्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे सोल्यूट जास्त सॉल्व्हंट कमी. वीक सोल्युशन म्हणजे सॉल्व्हंट जास्त सोल्यूट कमी. मग आता सॉल्व्हंटला आपण इथं वॉटर कन्सिडर करणार आहोत. मग आता वॉटर कमी आहे मिनरल शुगर जास्त आहे सोल्युशन स्ट्रॉंग राहणार आहे. वॉटरचं प्रमाण इथं कसं आहे कमी आहे. पण बाहेरचा जर विचार केला तर बाहेर वॉटरचं प्रमाण कसं आहे जास्त आहे म्हणजे सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे आणि सोल्यूटचं प्रमाण कमी आहे म्हणजे इथलं सोल्युशन वीक आहे. वीक सोल्युशन कशाला म्हणायचं ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त आहे. मग इथं आपण सॉल्व्हंट म्हणून कोणाला कन्सिडर केलं वॉटरला. ना वॉटरचं प्रमाण जिथे जास्त आहे सॉल्व्हंटचं प्रमाण जिथं जास्त असते सोल्यूटचं प्रमाण कमी आहे ते सोल्युशन वीक असते. जिथं सॉल्व्हंटचं प्रमाण कमी असतं म्हणजे वॉटरचं प्रमाण कमी आहे आणि सोल्यूटचं प्रमाण खूप जास्त आहे ते स्ट्रॉंग सोल्युशन असते. मग सेलच्या आतमध्ये स्ट्रॉंग सोल्युशन आहे म्हणजे इथं वॉटर कसं आहे सायटोप्लाझम मध्ये. या सायटोप्लाझम मध्ये वॉटरचं प्रमाण कमी आहे आणि सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे म्हणजे मिनरल आणि शुगरचं प्रमाण कसं आहे जास्त आहे. म्हणजे इथं वॉटरचं प्रमाण कमी आहे पण बाहेर जर पाहिलं आपण तर वॉटरचं प्रमाण कसं आहे जास्त आहे सोल्यूटचं कमी आहे. त्याच्यामुळे हे इथलं जे वॉटर आहे वॉटर एंटर्स इनटू दी सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर सेल. पण हे वॉटर एंटर होत असताना कशामधून येणार आहे थ्रू सेमी परमिएबल प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मीन्स ही अशी मेम्ब्रेन आहे ज्या घटकांची आवश्यकता आहे त्या घटकालाच ती काय करते आतमध्ये येऊ देते म्हणून तिला म्हटलेलं आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. नंतर मग आता मी तुम्हाला सांगितलं की बघा सायटोप्लाझम ऑफ रूट हेअर सेल कंटेन मिनरल शुगर म्हणजे सोल्यूट. सो इनसाइड द सेल मोर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन स्ट्रॉंग सोल्युशन. आता या सायटोप्लाझम मध्ये मिनरल शुगर म्हणजे सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे आणि सॉल्व्हंट म्हणजे वॉटरचं प्रमाण कमी असल्यामुळे इथं स्ट्रॉंग सोल्युशन तयार झालेलं आहे आणि बाहेर जे आहे ते वीक सोल्युशन काऊन वॉटरचं प्रमाण कसं आहे जास्त आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे देअरफॉर सॉल्व्हंट फ्रॉम वीकर सोल्युशन एंटर्स इनटू दी सायटोप्लाझम स्ट्रॉंग सोल्युशन थ्रू सेमी परमिएबल प्लाझ्मा मेम्ब्रेन. याच्यामुळेच काय होणार आहे आतमध्ये स्ट्रॉंग सोल्युशन आहे बाहेर वीक सोल्युशन आहे. स्ट्रॉंग सोल्युशन आहे म्हणजे वॉटर कमी वीक सोल्युशन आहे म्हणजे वॉटर जास्त. मग बाहेर वॉटरचं प्रमाण जास्त आहे आतमध्ये वॉटरचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे हे जे काय वॉटर आहे हे वॉटर सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून सायटोप्लाझम मध्ये एंटर होणार आहे. मग आता ऑस्मोसिस कशाला म्हणतात. ऑस्मोसिस म्हणजे काय द मायग्रेशन ऑफ सॉल्व्हंट. मायग्रेशन म्हणजे मूवमेंट. The migration of solvent from region of high concentration to the region of low concentration through semi-permeable membrane called osmosis. मग ऑस्मोसिस कशाला म्हणायचं मग बघा हे आहे सॉल्व्हंट. मग या सायटोप्लाझम मध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण कसं आहे सॉल्व्हंट म्हणजे इथं आपण कोणाला कन्सिडर केलेलं आहे वॉटरला. मग सायटोप्लाझम मध्ये सॉल्व्हंट म्हणजे वॉटरचं प्रमाण कसं आहे कमी आहे. सोल्यूटचं प्रमाण म्हणजे मिनरल आणि शुगरचं प्रमाण कसं आहे जास्त आहे. बाहेर वॉटरचं प्रमाण जास्त आहे आणि सोल्यूटचं प्रमाण कसं आहे कमी आहे. मग मला सांगा इथं वॉटरचं प्रमाण कमी आहे बाहेर वॉटरचं प्रमाण जास्त आहे म्हणजे काय होईल वॉटर हाय कॉन्सन्ट्रेशन मधून लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये या सायटोप्लाझम मध्ये एंटर होणार आहे. म्हणजे कोणाची मुवमेंट होत आहे सॉल्व्हंटची. सॉल्व्हंट म्हणजे वॉटरची मुवमेंट होत आहे. मायग्रेशन ऑफ सॉल्व्हंट म्हणजेच कोण वॉटर. मायग्रेशन ऑफ सॉल्व्हंट ऑर वॉटर फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू दी रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. पण कोणामधून
थ्रू सेमी परमिएबल प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ए ऑस्मॉसिस. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑस्मॉसिस असं आपण म्हणतो.